हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 9चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर सेकंड पाहत आहोत, रिअल नंबर्स. इन्फिनिटी ई क्लास चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी त्यासाठी समोरील बेल आयकॉन पण दाबा. आज आपण बायनॉमियल सर्ट्स और बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट्स, rationalized denominator, absolute values, practice set 2.4 and practice set 2.5 कव्हर करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, फर्स्ट टॉपिक काय? बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट्स. बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट, क्वाड्रेटिक म्हणलं तर त्यांनी कन्सेप्ट अशी घ्या, स्क्वेअर रूट ऑफ 5 याला क्वाड्रेटिक म्हणू शकतो आपण. स्क्वेअर रूट ऑफ 3 ला क्वाड्रेटिक म्हणू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ 5 ला, स्क्वेअर रूट ऑफ 7 ला, म्हणजे स्क्वेअर रूट याला आपण क्वाड्रेटिक समजा. आणि बायनॉमियल म्हणजे दोन टर्म्स पाहिजेत, जसं की इथे पहा स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 दोन टर्म्स असतील तर बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट. इथं 3 प्लस 4 3/4 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5, स्क्वेअर रूट ऑफ 5 वाला बायनॉमियल सर्ट झालं 3/5. इथं रॅशनल नंबर आहे, एक रॅशनल नंबर आहे, पण दोन टर्म आल्या. इथे पण पाहिजे दोन टर्म्स आहे, सबट्रॅक्शन पण दोन टर्म आहे, इथे सबट्रॅक्शन दोन टर्म आहे. ओके, याला काय म्हणतो आपण? बायनॉमियल सर्ट्स, बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट्स. समजलेत? चला, नेक्स्ट कन्सेप्ट असते पहा, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. आपण पहा अगोदरचे प्रॉब्लेम सोडवले ते 1/√7 होता पहा. तसे कसे केले ते? त्याला इंटू स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 7 करायचो, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 7 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 7चा स्क्वेअर 7 येत असे. अशा पद्धतीने आपण रॅशनलाइज करायचं डिनॉमिनेटर. पण जर आपला डिनॉमिनेटर बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट असेल, म्हणजे जसं की 1/स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 असेल, तर त्याला कसं करायचा? तर पहा, अशा वेळी त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं त्याच्या कॉन्जुगेटने. कॉन्जुगेट म्हणजे कोण? स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 आहे. मिडल टर्म काय आहे? मायनस आहे. मिडल साईन काय आहे? मायनस आहे. ते मायनस साईन फक्त प्लस करायचे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3, म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस करायचे. स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3. फायदा असा होतो पहा, वरती मल्टिप्लिकेशन होईल स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय खाली ए प्लस बी, हा ए मायनस बी आणि ए प्लस बी. फॉर्म्युला ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतो पहा. √5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे का? फॉर्म्युला काय आपला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आठवतोय का? फॉर्म्युला सगळा फॉर्म्युला तयार होतो. काय होईल? √5 प्लस √3 डिवायडेड बाय √5चा स्क्वेअर 5 मायनस √3चा स्क्वेअर 3 विच इज इक्वल टू √5 प्लस √3 डिवायडेड बाय 5 मायनस 3 2. संपलं. डिनॉमिनेटरला झालेला आहे. ओके, कधी कोणी अशी चूक करणार नाही. या √5 प्लस √3 इज इक्वल टू √8 अजिबात नाही. हे रूट जे असतात, जे सर्ट्स असतात, या सर्ट्सची कधीही बेरीज होत नाही जोपर्यंत ते लाईक सर्ट नसतील. लाईक सर्ट शिवाय बेरीज होत नाही, हे होत नाही. नक्की लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, चला पुढे पाहूयात प्रॅक्टिस सेट 2.4. चला, काय आहे प्रॅक्टिस सेट 2.4? फर्स्ट क्वेश्चन काय? मल्टिप्लाय. काय दिलंय? इकडे एक सर्ड आहे आणि इकडे बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ड आहे. दोघांची काय करायची? मल्टिप्लिकेशन करायची. सर्व करायचं असते पहा. फर्स्ट क्वेश्चन काय पहा? √3 इंटू √7 मायनस √3. काय होईल? √3 आणि √7 मल्टिप्लाय करायचे म्हणजे काय होतील? रूटमध्ये 3 इंटू 7 मायनस √3 √3 करायचे म्हणजे रूटमध्ये 3 इंटू 3 विच इज इक्वल टू 7 3 21 √21 मायनस √9. इतकंच राहील, कारण की √21 7 3 21, 7 आणि 3 दोन्ही पण प्राईम नंबर्स आहेत. √9चं उत्तर 3 येईल. म्हणजे काय होईल? रूटमध्ये 21 मायनस 3 इथपर्यंत सोल्युशन येईल. चला सेकंड पहा. काय दिलं सेकंड? रूटमध्ये 5 मायनस √7, त्याला कोणी मल्टिप्लाय करायचे? √2 ने. √2 लेफ्ट हँड साईडने जरी मल्टिप्लाय केलं, राईट हँड साईडने जरी मल्टिप्लाय केलं, काही फरक पडत नाही आहे. रूटमध्ये 5 इंटू 2 मायनस रूटमध्ये 7 इंटू 2. 5 2 काय होतील? √10 मायनस 7 2 14.
14ला काय 7 2जाच होतील, म्हणजे 7 प्राईम आहे 2 प्राईम आहे 5 प्राईम आहे 2 प्राईम आहे, काही फरक पडणार नाही, इतकं सोल्युशन राहील. थर्ड पाहूयात. थर्ड थोडंसं महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये दोन्ही बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट्स आहेत, त्यांना करूयात 3√2 मायनस √3 आणि दुसरा कोणता आहे 4√3 मायनस √2. मल्टिप्लिकेशन पहा, एक एक सेपरेट लिहायचं आहे. 3√2 इंटू 4√3 मायनस √2, म्हणजे आपण जशी अगोदरची मल्टिप्लिकेशन करायचो पहा, एक्स मायनस वाय आणि ए प्लस बी जे काय असते मल्टिप्लिकेशन, त्या पद्धतीने फर्स्ट टर्मला सेकंड पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि मायनस √3 म्हणजे सेकंड टर्मने पूर्ण सेकंड ब्रॅकेटला 4√3 मायनस √2 एका ब्रॅकेटला स्प्लिट करायचा दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करण्यासाठी. ओके, मग आता बघा 3√2 ने 4√3 मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3 इंटू 4 इंटू रूटमध्ये 2 इंटू 3 होतील, बरोबर का. सगळ्यांची मल्टिप्लिकेशन मांडूयात. 3√2 इंटू √2 किती होतील, इथे -3 इंटू रूटमध्ये 2 इंटू 2. तर पुढचं मी खाली तो पहा -4 इंटू रूटमध्ये 3 इंटू 3 आणि मायनस मायनस प्लस रूटमध्ये 3 इंटू 2, बरोबर आहे. चला मग 3 4 जा 12 होतील, रूटमध्ये 6 होतील, मायनस इथे मायनस किती झालेत 3 रूटमध्ये 2 4 3 रूटमध्ये 4 मायनस इथे 4 रूटमध्ये काय होतील 9 आणि प्लस रूटमध्ये काय होतील 6. आता इथे पहा पहिला 12 √6 आणि इथे √6 काय होतील 12 प्लस 1 √6 कॉमन काढला, इथे -3 आणि 4चं रूट किती निघालं 2 -4 आणि 9चं रूट किती निघेल 3, मग 12 प्लस 1 13 √6 हे होतील -6 आणि इथे होतील -12 विच इक्वल टू 13 √6 -18. ओके, अशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशन होईल. चला तर मग नोट करून घ्या. आपण सेकंड प्रॉब्लेम पाहूयात. पाहिजे जसं आपण मगाशी प्रॉब्लेम सोडवतो रॅशनलाइजचा, तसं आपल्या इथे रॅशनलाइजसाठी प्रॉब्लेम आहे. चला फर्स्ट क्वेश्चन लिहूया. रॅशनलाइज डिनोमिनेटर म्हणजे काय आहेत 1/√7 प्लस √2. काय करायचं असतं, आपण डिनोमिनेटर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचे, म्हणजे काय होईल 1/√7 प्लस √2. याचं कॉन्ज्युगेट नाही करायचे. कॉन्ज्युगेट कसा येईल √7 √2 खाली प्लस आहे पहा, मग इथे मायनस √2. ओके, डिवाइडेड बाय √7 मायनस √2. फायदा काय होतो पहा, वरती 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होत नाहीये √7 मायनस √2 ॲज इट इज डिवाइडेड बाय खाली a प्लस बी a मायनस बी ची मल्टिप्लिकेशन. फॉर्म्युला आपला काय a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला म्हणजे काय होईल √7चा काय होईल तो स्क्वेअर मायनस √2चा काय होईल तो स्क्वेअर विच इज इक्वल टू √7 मायनस √2 डिवाइडेड बाय √7चा स्क्वेअर 7 आणि √2चा स्क्वेअर 2 विच इज इक्वल टू √7 मायनस √2 डिवाइडेड बाय 5. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. चला नेक्स्ट पाहूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, सेकंड क्वेश्चन 3/2√5 मायनस 3√2. मग याला कसं करता येईल, सेम तेच बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट असतील त्याला फक्त कॉन्ज्युगेटने डिवाइड मल्टिप्लाय करायचे, म्हणजे 3 डिवाइडेड बाय 2√5 मायनस 3√2. याचं कॉन्ज्युगेट काय असेल 2√5 प्लस 3√2 डिवाइडेड बाय 2√5 प्लस 3√2. आता काय होईल वरती मल्टिप्लिकेशन होईल पहा 3 इन ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 आणि डिवाइडेड बाय खाली काय होईल a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 2√5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3√2 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू. आता वरती मल्टिप्लिकेशन करूया आतमध्ये 3 to the 6√5 प्लस 9√2 डिवाइडेड बाय खाली काय होईल 2चा स्क्वेअर 4 इंटू √5 5 मायनस 3चा स्क्वेअर 9 इंटू √2चा स्क्वेअर 2 विच इज इक्वल टू काय होईल पहा 6√5 प्लस 9√2 ॲज इट इज डिवाइडेड बाय 4 5 20 minus 18 which is equal to 6√5 plus 9√2
डिवायडेड बाय 2. ओके, हे काय होईल आपलं सोल्युशन. चला तर मग नेक्स्ट पाहूयात. थर्ड काय पण काय दिलंय 4/7 + 4√3. आता कसं करता याला आधी 7 आहे पण काही वेगळं नाहीये तसंच वापरायचं. 4/7 + 4√3 × 7 - 4√3 डिवायडेड बाय 7 - 4√3. ओके, त्याचे कॉन्जुगेट नाही बदल काय करायचे डिवाइड मल्टिप्लाय. 4 ने मल्टिप्लाय केलं काय होईल 7 - 4√3 डिवायडेड बाय काय होईल a² - b² म्हणजे 7चा स्क्वेअर मायनस 4√3चा काय होईल तो स्क्वेअर. वरती काय होईल मल्टिप्लाय केलं तर 4 7 जा 28 मायनस 4 4 जा 16√3 डिवायडेड बाय 7चा स्क्वेअर 49 मायनस 4चा स्क्वेअर 16 × √3चा स्क्वेअर 3. मग काय येईल 28 - 16√3 divided by 49 minus 48 which is equal to 28 minus 16√3 divided by 1 येईल. तो 1 लिहायची गरज आहे का काही नाही, 1 लिहिलं तरी पुढे उत्तराला 28 minus 16√3 अशा पद्धतीने लिहून ठेवायचे. चला तर मग नोट करून घ्या. आपण फोर्थ क्वेश्चन पाहूयात. चला फोर्थ क्वेश्चन काय पहा. √5 minus √3 divided by √5 plus √3. तरी पण काही सेम प्रोसेस करायची, वेगळं काही करायचं नाही. विच इज इक्वल टू पहा √5 minus √3 divided by √5 plus √3 डिवाइड मल्टिप्लाय त्याचं कॉन्जुगेट डिनोमिनेटर कोणी प्लस आहे वरती मायनस घ्यायचं आहे. √5 minus √3 divided by √5 minus √3. ओके, वरती काय होईल पहा a minus b आणि a minus b म्हणजे a minus b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होईल √5 minus √3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय √5चा काय होईल तो स्क्वेअर मायनस √3चा काय होईल तो स्क्वेअर. परत तोच फॉर्म्युला a² - b² वाला, बरोबर आहे का. निकाली आपल्याला विच इज इक्वल टू वरती पहा a minus b ब्रॅकेट स्क्वेअरचा म्हणजे √5चा काय होईल तो स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 × फर्स्ट टर्म म्हणजे √5 × √3 आणि मग प्लस √3चा काय होईल तो स्क्वेअर. आठवतं का a² - 2ab + b² फॉर्म्युला तो वापरतोय. खाली √5चा स्क्वेअर येईल 5 मायनस √3चा स्क्वेअर येईल 3 विच इज इक्वल टू √5चा स्क्वेअर 5 मायनस 2 × काय होईल √5 × 3 5 3 15 √15 लिहूया डायरेक्टली. ओके, प्लस √3चा स्क्वेअर 3 डिवाइडेड बाय 5 मायनस 3 2 मग प्लस 5 आणि प्लस 3 किती होतील 8 मायनस 2√15 डिवाइडेड बाय 2. आता 2 सेपरेट जर घेतलं तर काय होईल 8/2 मायनस 2√15/2 2 ला 2 कॅन्सल 2 4 जा म्हणजे काय होईल विच इज इक्वल टू 4 मायनस √15. हे काय त्याचं सोल्युशन. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट पॉईंट पाहूयात. चला नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे पहा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय त्याला आपण मॉड सुद्धा म्हणतो पहा. मॉड हा वर्ड काय आहे मॉड, त्याला मॉड एक्स अशा पद्धतीने जातं. सिम्बॉल काय आहेत 2 उभ्या रेषा म्हणजे स्ट्रेट ब्रॅकेट आपण त्याला म्हणतो. ॲक्च्युली स्ट्रेट ब्रॅकेटमध्ये एक्स त्याला आपण म्हणतो मॉड एक्स. त्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू त्याचं रिअल नाव आहे. म्हणूयात इफ x is a real number then absolute value of x is distance from 0. त्याचं काय आहे 0 पासूनचं डिस्टन्स ऑन नंबर लाईन. ओके, विच इज रिटन ॲज मॉड ऑफ एक्स अशा पद्धतीने सिम्बॉल त्याचा मॉड एक्स इज रिड एज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स ऑर मॉड्युलस ऑफ एक्स. ओके, त्याला एक तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणा किंवा मॉड्युलस ऑफ एक्स म्हणा असं नाव आहे. तिथं काय म्हणले पुढे त्यांनी याचं डेफिनेशन दिली पहा. इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 एक्स जर 0 पेक्षा मोठा असेल तर मॉड एक्सची व्हॅल्यू एक्स येईल. इफ एक्स इज इक्वल टू 0 असेल तर मॉड एक्सची व्हॅल्यू 0 येईल आणि एक्स जर लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर मॉड एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह ऑफ एक्स येईल. एक्झाम्पल पाहूयात. समजा मी एक्सची व्हॅल्यू घेतोय 5, एक्सची व्हॅल्यू घेतोय 0 आणि एक्सची व्हॅल्यू घेतोय -5 तर काय व्हॅल्यू होतं पहा. मॉड एक्स काय येईल मॉड एक्स इज इक्वल टू मॉड 5 विच इज इक्वल टू 5. काय फरक पडत नाही 0 साठी पहा
झिरोसाठी मॉड एक्स इज इक्वल टू मॉड 0 विच इज इक्वल टू 0. आता -5साठी मॉड एक्स इज इक्वल टू मॉड -5 विच इज इक्वल टू 5. काय होत असतो, मायनसला प्लस करून बाहेर काढतो तो. म्हणजे काय होत असतं ॲक्च्युअलमध्ये, विच इज इक्वल टू डेफिनेशन काय पहा, एक्स इज इक्वल टू मॉड एक्स इज इक्वल टू -x. म्हणजे काय होत असतं, मायनस ऑफ आतमधलं एक्स काय -5 म्हणून काय होतो +5. कळतंय. जसं आपण म्हणतो बी पॉझिटिव्ह, तसा हा काय करतो आपल्याला पॉझिटिव्ह करत असतो. मॉड्युलसला पॉझिटिव्ह करणारं फंक्शन म्हणतात. ओके, तो काय करतो सगळ्या व्हॅल्यूजला, सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूजला पॉझिटिव्ह करतो. झिरोला झिरोच ठेवतो आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्हच. पॉझिटिव्ह सोल्युशन पॉझिटिव्ह भेटेल, पण निगेटिव्ह सोल्युशन काय भेटेल, पॉझिटिव्ह. ओके, जसं की मॉड -3 दिला तर उत्तर 3 येईल. मॉडमध्ये -2/5 गेला तर उत्तर मायनसचं +2/5 येईल. कळतंय का. अशा पद्धतीने जो निगेटिव्ह टाकू त्याचं उत्तर पॉझिटिव्ह मिळेल. कळलं. ऑब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन त्याचे व्हॅल्यूज जर आपण पाहिलं, मॉड एक्सची व्हॅल्यू समजा आपण म्हणलं 2 आहे तर ती काय असू शकते, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू तर 2 असू शकते किंवा और -2 सुद्धा असू शकते. अशा दोन वेगवेगळ्या व्हॅल्यू असू शकतात, कारण की 2चं उत्तर सुद्धा 2च भेटणार आहे, -2चं उत्तर सुद्धा पॉझिटिव्हच 2 भेटणार आहे. हे मॉड्युलसचं काम असतं. चला आपण मॉड्युलसचे वरले काही प्रॉब्लेम सोडूयात. चला प्रॅक्टिस सेट 2.5 बघूयात. चला काय प्रॅक्टिस सेट 2.5. पहिलं दिलं फाइंड द व्हॅल्यू. काय दिले मॉड्युलसमध्ये 15 - 2. खूप सोपे प्रॉब्लेम्स आहेत. पहिला मॉड्युलसमध्ये 15 - 2 किती होतील, 15 - 2 रे 15 - 2 होतील 13. मॉडमध्ये 13 आपल्याला काय माहिती 13 कशी व्हॅल्यू पॉझिटिव्ह, उत्तर काय 13 येईल. समजतंय. सेकंड पाहूयात. सेकंड काय दिले, मॉडमध्ये 4 - 9 विच इज इक्वल टू किती होतील, 4 - 9 -5. मॉड्युलसमध्ये मायनस साईन आहे, काय होईल पॉझिटिव्ह +5. समजतंय. चला पुढे पाहूयात. थर्ड वन. थर्ड पाहूयात. थर्ड काय दिलाय, मॉड 7 इंटू मॉड -4. ओके, अशा पद्धतीने. आता काय येईल, मॉड 7चं उत्तर 7 येईल इंटू मॉड -4चं उत्तर +4. 7 4 जा 28. ओके, चला तर मग नोट करून घ्या. खूप इझी आहे, फक्त मॉड्युलस कन्सेप्ट समजावी, एखादा तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम आहे. ओके, चला नोट करून घ्या. सेकंड प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलं सेकंड क्वेश्चन, सॉल्व. इथं आपल्याला एक्स मधले काहीतरी मॉड्युलस दिलाय, त्याचं उत्तर दिलंय. मग आपण जसं प्लस आणि मायनस घेतले होते तसे आपण इथं करणार आहे. पहा फर्स्ट क्वेश्चन काय, मॉड 3x - 5 इज इक्वल टू 1. ओके, मॉड मधली व्हॅल्यू आहे म्हणजे मॉडचं उत्तर 1 येतंय, म्हणजे आतमधलं ऑब्विसली +1 किंवा -1 सोल्युशन असणार आहे. जेव्हा आपण मॉडमध्ये +1 देऊ तेव्हा सोल्युशन काय भेटणार आहे, +1. आणि जेव्हा मॉडमध्ये आपण -1 ठेवू त्यावेळेस सुद्धा सोल्युशन काय भेटणार आहे, +1च भेटणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो, देअरफॉर 3x - 5 इज इक्वल टू 1 और 3x - 5 इज इक्वल टू -1. असे दोन ऑप्शन असू शकतात. मग -5 तिकडे गेलं तर काय होईल, 3x इज इक्वल टू 1 + 5 -5 कडून +5 होईल, और 3x इज इक्वल टू -1 + 5 काय होईल, 3x इज इक्वल टू 6 और 3x इज इक्वल टू 4. 3 डिवाइड गेलं तर x इज इक्वल टू 6/3 और x इज इक्वल टू 4/3. काय होईल, 3 1 जा 3 2 जा, पलीकडे कॅन्सल होत नाही, इथे कॅन्सल होतात. x इज इक्वल टू 2 और x इज इक्वल टू 4/3. मिळाले सोल्युशन. चला सेकंड पाहूयात. काय दिलं सेकंड क्वेश्चन, 7 मॉडमध्ये 7 - 2x इज इक्वल टू 5. परत तसंच म्हणू शकतो, देअरफॉर 7 - 2x इज इक्वल टू 5 और त्याची व्हॅल्यू -5 पण असू शकते. 7 - 2x इज इक्वल टू -5. म्हणजे काय होईल, -2x प्लेट पाडूयात, 5 इकडे आणूयात. म्हणजे काय होईल, 7 - 5 इज इक्वल टू +2x और 7 - 5 कडून +5 होईल इज इक्वल टू +2x. ओके, आता 7 - 5 किती होतील, 2 इज इक्वल टू 2x और 7 + 5 12 इज इक्वल टू 2x. 2 डिवाइड लाल तर 2 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू x और 12 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू x. म्हणजे 1 इज इक्वल टू x और किती होतील, 6 इज इक्वल टू x. x ची व्हॅल्यू आयदर 1 और 6.
ओके, चला थर्ड प्रॉब्लेम पाहूयात. काय दिलं थर्ड प्रॉब्लेम? 8 मायनस एक्स अपॉन 2 मॉडमध्ये आणि इज इक्वल टू काय दिलाय 5. मग तेच करायचं आपल्याला. म्हणजे देअरफॉर 8 मायनस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू 5 और 8 मायनस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू -5. ओके, हा 2 डिवाइड झाला, मल्टिप्लाय करूयात. 8 मायनस एक्स इज इक्वल टू 5 इंटू 2 और 8 मायनस एक्स इज इक्वल टू -5 इंटू 2. म्हणजेच 8 मायनस एक्स इज इक्वल टू 10 और 8 मायनस एक्स इज इक्वल टू -10. म्हणजे काय होईल? हा मायनस एक्स पलीकडे पाठवला तर आणि पलीकडचे इकडे आणूयात. म्हणजे 8 मायनस 10 इज इक्वल टू एक्स और 8 प्लस 10 इज इक्वल टू एक्स. म्हणजे काय होतील? 8 मायनस एक्स किती होईल? -2 इज इक्वल टू एक्स और 18 इज इक्वल टू एक्स. समजलंय? चला फोर्थ प्रॉब्लेम करूयात. काय दिला फोर्थ क्वेश्चन? 5 प्लस एक्स अपॉन 4 मॉडमध्ये इज इक्वल टू 5 आहे. काय होईल? देअरफॉर 5 प्लस एक्स अपॉन 4 इज इक्वल टू 5 और 5 प्लस एक्स अपॉन 4 इज इक्वल टू -5. एकदा 5 किंवा एकदा -5 असेल. हा 5 तिकडे मायनसला पाठवूयात. काय होईल? एक्स अपॉन 4 इज इक्वल टू 5 मायनस 5 और एक्स अपॉन 4 इज इक्वल टू -5 -5. म्हणजेच एक्स अपॉन 4 इज इक्वल टू 0 और एक्स अपॉन 4 इज इक्वल टू -10. म्हणजेच 4 जर मल्टिप्लाय केलं तर एक्स इज इक्वल टू 4 इंटू 0 और एक्स इज इक्वल टू -10 इंटू 4. मीन्स काय होईल? एक्स इज इक्वल टू 0 और एक्स इज इक्वल टू -40. असे दोन सोल्युशन मिळून जातील. ओके, चला तर मग नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.5 कव्हर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2 चालू करणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.